नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती महाराष्ट्र 2021 साठी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामध्ये आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उन्हाळी पर्जन्याची नोंद होते. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामधील कोणत्या प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रामधील कोणत्या प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर तो प्रदेश कोणता प्रदेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ या क्षेत्रामध्ये दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती टक्के आहे? तर महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पावसाच्या प्रमाण जे आहे 85% एवढे प्रमाण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशामध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता टिंबटिंब असते. महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशामध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता किती असते किनारवर्ती प्रदेशामध्ये? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 80% जास्त आर्द्रता ही असते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे. टिंबटिंब ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणता जलसिंचन औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे? खालीलपैकी कोणता जलसिंचन योजना ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे? तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडी हा जलसिंचन योजना आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सातारा जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये गंजे लेझिम ही लोककला प्रसिद्ध आहे? सातारा जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये गंजे लेझिम ही लोककला प्रसिद्ध आहे सातारा जिल्ह्यामध्ये? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाटण ही लोककला प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सातारा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोणते आहे? सातारा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे आहे? तर उष्ण आणि कोरडे या प्रकारचे ते हवामान आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 11 तालुके हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोणते आदिवासी राहतात? ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोणते आदिवासी राहतात? तर त्या ठिकाणी वारली या प्रकारचे आदिवासी राहतात. पुढचा प्रश्न पाहूत. सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? सातारा हा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर तो महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सातारा हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. बिंदुसरा धरण हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बिंदुसरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर बिंदुसरा हे धरण बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा हे धरण आहे. बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा धरण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण हे टिंबटिंब जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब जलसिंचनाखाली आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक क्षेत्र हे टिंबटिंब जलसिंचनाखाली आहे. तर ते कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विहीर जलसिंचनाखाली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा समुद्र सीमेलगत आहे? महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा हा समुद्र सीमेलगत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे हा जिल्हा आहे. रायगड हा पण जिल्हा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वरीलपैकी 4ही जिल्हे हे समुद्र सीमेलगत आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला हे कर्नाटक राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोल्हापूर जिल्ह्यामधील कुरुंदवाडीचा टिंबटिंब प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील कुरुंदवाडी टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 5 राजवाडा यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोल्हापूर जिल्ह्यामधील दाजीपूर येथे कोणत्या प्राण्यासाठी अभयारण्य आहे? कोल्हापूर जिल्ह्यामधील दाजीपूर येथे कोणत्या प्राण्यासाठी अभयारण्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गव्यासाठी ते प्रसिद्ध अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोल्हापूर जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? कोल्हापूर जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कालीमठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कालीमठ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कालीमठ हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कालीमठ मंदिर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जालना जिल्ह्यामध्ये दरवर्षी सरासरी किती पाऊस पडतो? जालना जिल्ह्यामध्ये दरवर्षी सरासरी किती टक्के पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 688 मिमी एवढा पाऊस पडतो. पुढचा प्रश्न पाहूत. कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे आहे. कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे आहे. तर तो कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये माहुली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार हे सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर लोणार हे सरोवर बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर व नांदुरा हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात? बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर व नांदुरा हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात? तर ते रावेर या मतदारसंघामध्ये येतात. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणते धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही? तर जायकवाडी हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही. पुढचा प्रश्न पाहूत. कोल्हापूर जिल्ह्यामधील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते आहे? कोल्हापूर जिल्ह्यामधील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दाजीपूर येथील गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता. महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता. तर विभाग तो कोणता विभाग होता? तर मराठवाडा हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता. पुढचा प्रश्न पाहूत. मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? मुंबई हाय. तर मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी निगडीत नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. चांदोली धरण हे कोणत्या नदीवर धरण आहे?
चांदोली धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली हे धरण वारणा या नदीवर चांदोली धरण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रामधील खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रामधील खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर्वात जास्त फायदा हा सोलापूर जिल्ह्याला होतो. पुढचा प्रश्न पाहूत. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. तर विभाग तो कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हा जिल्हा सर्वाधिक समृद्ध जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये आहे? तर ते विदर्भ या ह्याच्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूत. हिंगोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोठे एक एक साखर कारखाना आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे? तर या ठिकाणी जवळा बाजार या ठिकाणी कारखाना आहे. पुढचा प्रश्न पाहूत. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रामधील कोणते ठिकाण माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रामधील कोणते ठिकाण माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी हे प्रमुख केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मनमाडकडून नांदेडकडे रेल्वेने जाताना लागणारी रेल्वे स्टेशन योग्य क्रमाने सांगा. मनमाडकडून नांदेडकडे रेल्वेने जाताना लागणारे रेल्वे स्टेशन योग्य क्रमाने सांगा. तर या ठिकाणी योग्य क्रम जे होईल औरंगाबाद, जालना, परभणी आणि पूर्णा. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. NH9 हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH9. तर NH9 हा पुणे विजयवाडा या 2 शहरांना जोडतो. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 163. मुंबई या द्विभाषिक राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते? मुंबई या द्विभाषिक राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे होते. पुढचा प्रश्न पाहूत. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यामध्ये कोठे आहे? फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यामध्ये कोठे आहे? तर ते पुणे या ठिकाणी फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. शिवाजी विद्यापीठाची कोल्हापूरची स्थापना केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1962ला स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1948ला झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील अग्नी 4 प्रक्षेपणाचे प्रमुख संचालक कोण होते? भारतामधील अग्नी 4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टेस्टिस थॉमस हे होते. टेस्टी थॉमस. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधले जाते? महाराष्ट्रातला राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधले जाते? महाराष्ट्राचा राज्य प्राणी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शेकरू याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी या धरणापासून होते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुळा ही गोदावरी जिल्ह्याची म्हणजे गोदावरी नदीची उपनदी नाही. पुढचा प्रश्न पाहूत. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर ते
मुंबई या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ते चेन्नई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रतापगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर तो जलदुर्ग या प्रकारचा जंजिरा हा किल्ला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब हे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. टिंबटिंब हे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूत. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय आहे? दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवगिरी हे दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमध्ये टिंबटिंब येथे आहे. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे आहे. तर तो हार्णे या ठिकाणी सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमध्ये हार्णे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये राजीरप्पी धबधबा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. 26 ऑगस्ट 1882 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे? 26 ऑगस्ट 1982 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे? तर ते चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. चंद्रपूर जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर तो कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर तो वरोरा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. गेल्या दशकामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे अधिक प्रकाशझोतामध्ये आलेले मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न पाहूत. शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 राहाता या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूत. अष्टविनायकापैकी 8 स्थानापैकी पुणे जिल्ह्यामध्ये किती स्थाने आहेत? अष्टविनायकापैकी 8 स्थानापैकी पुणे जिल्ह्यामध्ये किती स्थाने आहेत? तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 5 आहेत.